आई लवकर जा, अंगात खूप खेळून आला, काहीतरी थंड बनव. लगेच बनवते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी माझ्या गावी म्हणजे जे सोरगावहून सुंदर असं जे आमचं कोकण आहे, तर कोकणातल्या घरी गेले. तुम्ही म्हणाल सोरगावहून सुंदर असं काय आहे? तर नक्कीच आहे, कारण आमच्या गावी आमच्या कोकणात आंबे, फणस, काजू, करवंद, शाळ जसे आंबे फणस गोड मधुर आणि रसाळ असतात, तशी माझी कोकणातली माणसंही रसाळ आणि गोड मधुर असतात. असं माझं कोकण, असं आमचं कोकण. आता ह्या कोकणामध्ये जेव्हा मी जाते घरी, त्यावेळेला काय होतं, आमच्या गावाकडची माणसं, शहरातली माणसं सर्व आम्ही एकत्र येतो. म्हणजे आमचं कुटुंब मोठं आहे. मोठं असल्याकारणाने एकत्र कुटुंब आलं की तिथे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अशाच वेळेला दुपारच्या वेळेला मुलं आंब्याच्या वनराईमध्ये खेळत होती. आता दुपारचं ऊन भरपूर लागत होतं. अशा वेळेला जेव्हा मुलं धावत आली आणि म्हणाले, आई काहीतरी बनव थंड थंड. मग आईच असते ती, आई काहीतरी बनवतच असते. आता मी इथे काय केलं, दूध होतं, दूध घेतलं. आता जे साबुदाणे होते ते मी उपवासासाठी खिचडीसाठी ठेवले होते, पण त्यातलेच साबुदाणे मी त्याच्यामध्ये टाकले. हे सर्व मी जिन्नस आंबे, दूध, साबुदाणा हे सर्व तयार करून घरातून घेऊन आले बाहेर सभा मंडपमध्ये. आता इथे माझ्या लेकी आणि सुना बसलेल्या होत्या. सर्वांनी ते एकत्र मिक्स करून घेतलं. ज्यावेळी सगळ्यांचा हातभार लागतो एखाद्या पदार्थाला, त्यावेळी त्या पदार्थाची चव, गोडी खूप छान आणि अप्रतिम लागते. आता हे सर्व पदार्थ एकजीव करून इथं आपला मुंबईसारखा मँगो शेक तयार झाला. आता हा थंडगार शेक सर्वांनी आम्हाला, माझ्या सुनाने लेकीने सर्वांना एक एक ग्लास दिला. आता ह्या अशा गरमीच्या वेळेला जेव्हा सगळे एकत्र येतात आणि जे काही थोडं थोडं असेल ते सर्वांनी वाटून कुटून खाल्लं तर त्याची गोडी आणि चव अप्रतिम असते. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.